खुसखुशीत चकली कशा प्रकारे करायची ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी भाजणीचं पीठ 6 वाट्या घेत आहे. भाजणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. 4 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 वाट्या हरभरा डाळ ही आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे. 1 वाटी उडदाची डाळ ही थोडीशी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा मेथी दाणे असं हे सर्व जिन्नस आपल्याला दळून आणायचे आहेत. आता इथे पीठ आपण 6 वाटी घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 4 चमचे धनेपूड घालत आहे. 2 चमचे आपल्याला जिरेपूड घालायचे आहे. जिरेपूड आपल्याला धनेपूडच्या निम्मी घालायची आहे. त्यानंतर आपल्याला लाल मिरची पूड घालायची आहे. इथे 3 चमचे मी लाल मिरची पूड घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला ओवा घालायचा आहे. तीळ आपल्याला 2 ते 3 चमचे घालायचे आहेत. त्यानंतर हिंगपूड घालून घ्यायची आहे. इथे आपण हिंगही वापरू शकता. इथे हिंगपूड मी वापरलेले आहे. चवीप्रमाणे मीठ आपल्याला घालायचं आहे. इथे 3 चमचे मी मीठ घालून घेत आहे. अशा प्रकारे आपण भाजणी दळून आणल्यानंतर चकलीची रेसिपी ही पटकन करता येते. आता हे मसाले पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आपण पाणी उकळून घेणार आहोत. इथे 2.5 वाटी मी पाणी उकळून घेत आहे. अगदी मापून आपण 2.5 वाटी हे पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर पूर्णपणे या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता हे पाणी आपण गॅसवरती उकळवण्यास ठेवूया. साईडलाच आपण आता एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. इथं आपण 1 लिटर तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झाल्यानंतर हे उकळतं तेलही आपल्याला आपल्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. अर्धी वाटी आपण गरम तेल या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि उलटण्याच्या सहाय्याने आपण हे थोडं थोडं पीठ त्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पिठाला आपण तेल लावून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण उलटण्याच्या सहाय्याने हे तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेल आता थोडं गरम आहे, त्यामुळे आपण उलटण्याच्या सहाय्यानेच हे तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण पूर्ण पिठाला हाताने मळून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण तेल या पिठामध्ये घातल्यामुळे आपल्या चकल्या खुसखुशीत होतात. अगदी छान खुसखुशीत क्रंची होतात. तुमची एकही चकली बिघडणार नाही. पूर्ण पिठाला आता तेल लावून झालेलं आहे. आपण आता यामध्ये आपण जे उकळलेलं पाणी आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून हे पाणी आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे. पाणीही थोडंसं गरम असल्यामुळे आपण उलटण्याच्या सहाय्याने हे अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पूर्णपणे आपल्याला पाणी घालून घ्यायचं नाही. अगदी थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून आपण हे पाणी घालून व्यवस्थित छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. चकली करताना सर्वांचे वेगवेगळे प्रपोर्शन असते, परंतु तुम्ही जर ह्या प्रपोर्शनमध्ये चकली केली तर तुमची चकली अजिबात बिघडणार नाही, याची मी खात्री देते.
आता आपण 2.5 वाट्या पाणी घालून हे पीठ मळून घेतलेलं आहे. अजिबात पाणी दुसरं एक्स्ट्रा वापरलेलं नाही आहे. आता आपल्याला साच्यामध्ये घालताना फक्त गार पाण्याने हे पीठ अगदी छान असं मऊ मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पीठ आपण मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मऊसर मळून घेऊया. हे मऊ मळून झालेलं पीठ आपण चकलीच्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण चकलीच्या साच्यामध्ये पीठ घातलेलं आहे. आता याच्या आपण चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. अगदी छान आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. अगदी लहानही नाही आणि मोठ्याही नाही, मीडियम आपल्याला ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. पहा, अजिबात आपली चकली तुटत नाही आहे. छान अशी मऊ मळून झालेली आहे. अशा प्रकारे सर्व चकल्या आपण पाडून घेऊया. आपल्या चकल्या पूर्णपणे पाडून झालेल्या आहेत. आता एका साईडला आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. गरम तेलामध्ये आपण चकली सोडून घ्यायचे आहेत. चकल्या सोडताना नेहमी तेल हे गरम असलं पाहिजे. एकदा का चकल्या सोडून झाल्यानंतर आपण गॅस बारीक करायचा आहे. आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. चकली फक्त सोडताना आपलं हे तेल हे गरम असलं पाहिजे. एकदा का चकल्या सोडल्या की आपण गॅस हा मीडियम ठेवायचा. दोन्ही साईडने छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आपल्या चकल्या तळून होईपर्यंत आपण दुसऱ्या साच्यामध्ये थोडंसं परत पीठ घालून घ्यायचं आहे. या साच्याने अगदी छान अशा व्यवस्थित चकल्या पडतात, त्यामुळे हा साचा मी वापरलेला आहे.
दोन्ही साईडने छान अशा या चकल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण याला काढून घ्यायचं आहे. पहा, असा कलर आला पाहिजे. छान असे खुसखुशीत आपले चकली तयार आहेत.